श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लूम ओम धन धन देई माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधी पद्मादिपाच भवन्तु तत्वप्रसादान्मे धनधान्यादी संपदा. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव भद्रसवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचा नवऱ्याशी भांडण होईल. भांडणाने वैतागली, रागाने घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथे तिला दिसली सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचे व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेला, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रसवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वाने ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताट्यानं बोलू लागली. दासदासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होते. राजाही तिचं कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिने आरोळी दिली. अरे, आहे का घरात कोणी? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला काय हवं? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचे. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय हा तुझा अवतार पाहून, तुला पाहून माझ्यावरच ओरडतील, उन्हा दुना बोलतील. त्यांच्या सकाळी तुला हसतील. तू जरा आडोशाला बस, मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचा, आज ते केलं म्हणून आज राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली, गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारीन, तिला कोण विचारते? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, तेव्हा तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल का? मी ते नेमाने करील. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारीने, आणि म्हातारी उठली. काठी टेकीत टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी, रागावू नका, माझी आई चुकली, तिच्या वतीने मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते मी तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिला आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार. तोच राणी आली माडीवरून. रागाशी दाराशी येते तर तिला म्हातारी दिसली. राणी ओरडली, अगं ये थेरडे, कशाला आलीस? जा इथून, उठ म्हणतेस ना, जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली का तुला? म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण केलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबाल्याने लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधाराशी तिचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभवच मिळालं. हा होता लक्ष्मीव्रतेचा प्रभाव. पुढे ती सुखा समाधानाने नांदू लागली. भद्रसवावर सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रसवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रसवाला वाईट वाटले. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रसवाला वाटलं कन्येला भेटावं, म्हणून तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठा विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रसवाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधाराने माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला, सासऱ्यांना घरी आणलं, सन्मानाने नवी वस्त्र व कंठी हार दिला.
श्यामबाला वडिलांची काळजी घेत होते. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्याने सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयाने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परत चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईने तिने झाकण काढला. आज बघते तर काय, त्याचे कोळसे झाले होते. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. तोही ते ऐकून चकित झाला. दुःखाचे दिवस जात नव्हते. दारिद्र्याचे भोग संपत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला वाटलं मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली, दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिने राणीच्या आईला ओळखलं. घाईने तिने महालात गेली व राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली, खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. श्यामबालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघता श्यामबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचे वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले. तोंडून शब्द फुटेना. आईने स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ होती. श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिने आईला जेवायला बोलवलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली, पण ती एकदम शांत होती. तिला तिच्या मागच्या जन्माची आठवण झाली. लक्ष्मी देवीच्या कृपेनेच या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेल. श्यामबाला ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4 गुरुवार व्रत केलं ते आईने पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा तिने घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे तिलाही भान नव्हते. तेवढ्यात मालाधराने विचारलं, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं तर त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना. मग श्यामबाला म्हणाली, हो मिळतं ना मीठ, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ते मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतला. भद्रसवाला काय झाला कळला नाही. तो ताबडतोब जावयाकडे जायला निघाला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रसवाने अनुमती दिली. मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रसवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावं शत्रूवर चाल केली. शत्रूंच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व असा विजय मिळवला. भद्रसवाचं राज्य त्याला पुन्हा परत मिळवून दिला. मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधराने भद्रसवा सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उदान आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबालेने लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मीव्रतेचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधराने भद्रस्रावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो तिने आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7ही पुत्र दूरदेशी गेलेले अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. अशा या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. त्यांचे दुःखाचे वादळ सरले. अशी 7 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. जे कोणी महालक्ष्मी व्रत मनोभावे श्रद्धेने करत त्यांच्याही घरात असं सुख समाधान नांदावं अशी देवीला मनोमन प्रार्थना.
ओम श्री महालक्ष्मी देवी नमः। 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 जय महालक्ष्मी माता की जय।